जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं जीडी क्लासेस या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे एखाद्या 2 अंकी संख्येचा वर्ग कसा करायचा. हा वर्ग आपण कुठे यूज करणार आहे? जर तुम्ही स्कॉलरशिपची परीक्षा देत असाल, कोणतीही स्पर्धा परीक्षेची एक्झामची जर तयारी करत असाल तर त्याच्यासाठी वर्ग करत असताना एकदम सोप्या पद्धतीनं कसा करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर चला तर मग आपण सुरुवात करूया. आता काय करायचं आहे, आपल्याला एखाद्या संख्येचा वर्ग करायचा. समजा मला काय करायचं आहे बघा, 76 चा वर्ग करायचा आहे. कितीचा? 76 चा वर्ग करायचा आहे. हा वर्ग करत असताना 2 लाईन ध्यानात ठेवायच्या, पहिली आणि दुसरी. पहिल्या लाईनला काय करायचं, ह्यातली पहिला नंबर घ्यायचा, त्याचा वर्ग करायचा. 6 चा वर्ग किती असतो बघा, 36. आणि दुसऱ्या लाईनला काय करायचं, परत 7 चा वर्ग करायचा, तो किती आला, 49. त्यानंतर त्या बाजूने ह्या साईडला येत असताना सुरुवातीला 0 द्यायचा. आता काय करायचं, या तिघाचंही मल्टिप्लिकेशन म्हणजे कोणाचं, 7चं 6चं आणि ह्या 2चं पण मल्टिप्लिकेशन करायचं. किती ते बघा, 6 2 12, 12 7 किती आलं, 84. ह्या दोघांची ऍडिशन करायची. 0 + 6 किती आलं, 6. 3 + 4 7, कॅरी इज 1. 9 + 1 10 आणि 8 18, कॅरी इज 1. आणि हे आला बघा 4 + 1 5, 5876. हा झाला 76 चा स्क्वेअर. आता अजून एक नंबर बघूया. समजा मला काय करायचं आहे बघा, 38 चा स्क्वेअर करायचा आहे. आता कितीचा स्क्वेअर करायचा आपल्याला, 38 चा. मेथड चेंज करायची नाही. सुरुवातीला काय करणार, 8 चा वर्ग घ्यायचा, 64. 3 चा वर्ग आला 9, अधिक ह्या सुरुवातीला 0 घेणार. परत ह्या तिघाचं मल्टिप्लिकेशन करायचं. कोणाचं, 3चं 8चं आणि 2चं. 8 2 16, 16 3 48. परत ह्या त्या दोघांची काय करायची, ऍडिशन करायची. 0 + 4 4, 8 + 6 14, कॅरी इज 1. 9 + 1 10, 10 + 4 किती आलं, 14. 1444. हा झाला 38 चा स्क्वेअर. अजून 1-2 स्क्वेअर बघूया. जर नंबर 2-3 युनिट प्लेसला असेल तर करायचं काय. फॉर एक्झाम्पल मला करायचा आहे 82 चा स्क्वेअर. आपली मेथड कशी, सुरुवातीला 2 चा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग किती घेणार, आणि 4 घ्यायचा नाही तर 2 डिजिट मध्ये 0 4 घ्यायचा. परत 8 चा वर्ग किती झाला, 64. इथं आहे तसं 0. परत काय करायचं, ह्या तिघाचंही मल्टिप्लिकेशन. 8 × 2 × 2 2 2 जा 4, 4 8 जा 32. ह्या दोघांची ऍडिशन करायची. 4 2 7 आणि 6, 6724. हा झाला स्क्वेअर कितीचा, 82 चा. अजून एखादा स्क्वेअर बघूया. समजा आपल्याला काय करायचं आहे, 43 चा स्क्वेअर करायचा. कितीचा स्क्वेअर करायचा आहे, 43 चा. परत 3 चा स्क्वेअर करायचा. किती असतो, 9. पण निक 9 लिहायचं नाही, 09 लिहायचं. 4 चा स्क्वेअर 16. त्या बाजूने या साईडला येत असताना सुरुवातीला 0 घ्यायचा. आता काय करायचं, ह्या तिघाचंही मल्टिप्लिकेशन. 4 × 3 × 2, 2 3 जा 6, 6 4 जा 24. ह्या दोघांची ऍडिशन करायची. 0 + 9 9, 0 + 4 4, 6 + 2 8 आणि 1 ला 1 आहे. 1849. हा स्क्वेअर आला 43 चा. आता ह्याच्यामध्ये एक लास्ट पॉइंट बघूया. जर युनिट प्लेसला 5 असेल तर युनिट प्लेसला किती, जर 5 असेल तर करायचं काय. तर ही मेथड एवढी अवघड यूज करत बसायचं नाही. मला समजा 25 चा वर्ग करायचा. काय करायचं बघा, अगोदर 5 चा वर्ग लिहायचा, तो असतो 25. आणि 2 नंतर येणारी लगतची संख्या म्हणजे त्याला कॉन्झिगेटिव्ह नंबर म्हणते. 2 नंतर लगेच येणारी संख्या कुठली आहे, 3. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 2 3 जा किती आलं, 6. हा झाला स्क्वेअर कितीचा, 25 चा. तसाच आपण बघूया 45 चा. मेथड चेंज करायची नाही. 5 चा स्क्वेअर किती आला, 25. आणि 4 नंतर लगेच येणारा नंबर किती आहे, 5. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. 4 5 चा किती आलं, 20. हा झाला कितीचा, 45 चा स्क्वेअर. अजून एखादा जर घेतला आपण, समजा मला 75 चा स्क्वेअर करायचा आहे, तर सेम मेथड. 5 चा स्क्वेअर किती आला, 25. आणि 7 नंतर लगेच येणारी संख्या किती आहे बघा, 8. 7 8 जा 56. 75 चा स्क्वेअर किती आला, 5625. ही झालं बघा एखाद्या संख्येची
वर्ग म्हणजे पण 2 अंकी संख्येचे वर्ग करण्याची मेथड. जर विद्यार्थी मित्रांनो ही जर आपल्याला वर्ग करण्याची मेथड आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.